नाश्ता बनव, सगळ्यांचे मनपसंतीचे नाश्ते बनवले. सगळ्याचं करता करता मला 9 वाजले. तर नाश्ता करायला आता मी पण बसते, नाश्ता करून घेते. किती वेळची भूक लागली मला. वहिनी, किती खाता तुम्ही? दाल खिचडी पण, पोहे पण, त्याला बटर लावून एवढा सगळा नाश्ता असं खाता? असं वाटलंय तुमच्या माहेरात तुम्हाला कधी काही खायला भेटलं नाही काय की? ताई, आता थोडा थोडा सगळ्यांचा नाश्ता राहिला होता, तर मग काय करू? त्याला मी फेकून पण देऊ शकत नाही. सगळ्यांचा नाश्ता राहिला होता ते मी आता खाते. मी तर माझ्या आवडीचं तर काही बनवलं नाही, जे आहे तेच खायले. तरी पण मला इथे येऊन तुम्ही बोलायल्या. हा, तर स्वतःच्या मनाचा बनवल्या असत्या ना. आम्ही काही नाही म्हणालो होतो का? नाही ना. एवढा ऐकवल्या कोणाला? ताई, जर तुम्ही आता इथून गेल्या तर ना तुमचे लय उपकार होतील. मला नाश्ता करायचा आहे. आता इथे उभं राहून असे टकुरे टकुरे डोळे करून माझ्याकडे बघू लागल्या तर मला नाश्ता पण करायला चांगलं वाटणार नाही. दृष्ट लागायची होय मला. हो, चालली ना. मी तर हे सांगायला आले होते, तुम्हाला नाश्ता करायला किती वेळ लागतंय म्हणलं. कारण माझ्या बाळाला गरमागरम दूध गरम करून द्या. ताई, आम्ही प्रवास करून रात्रीच्या 2 वाजता घरी पोहोचलो आणि सकाळी 6 वाजतापासून सगळ्याचे नाश्ते बनवून द्यायले मी. आता 9 वाजले तर आणि नाश्ता करायला बसले. त्याच्यामुळे ना ताई, तुम्ही तुमच्या हाताने दूध गरम करून घ्या. होय आई, एवढी नाजूक सून कशी करून आणलीस तू? थोडेसे काम सांगितले की बाईचा घाम गळायला. सांग तू मला, माझ्या लहान बाळाचा दूध गरम करण्यासाठी नाही म्हणाली डायरेक्ट बाई ही. ताई, मी प्रवास करून आले तरी पण मी थकले नाही. आणि तुम्ही बेडवरच्या बेडवर राहून तुम्ही थकल्या कशा? होय गे राधिके, तुला दूध गरम करून द्यायला झाले तरी काय? साधा दूध गरम करून देऊ शकत नाहीस का तू? त्या लहान लेकरावर एवढा कसा तू हा वाईट डोळा काढला? साधा दूध गरम करून देही ना झालीस त्या लहान लेकराला. आई, मी आताच नाश्ता करायला बसले होते आणि आता नाश्ता करता करता कशी तरी उठू. वहिनी, जेवढा तुम्ही वेळ बोलण्यामध्ये घालवला ना, तेवढ्या वेळात तुमचं दूध गरम करून झालं असतं. पण नाही. ताई, तुम्ही इथं उभे राहिला ते जेवढ्या वेळातच बोलायल्या ना, तेवढ्या वेळातच तुम्ही दूध गरम केलं असतं. बापरे, तीराला तीर आहे. तुझ्या सुनेला या घरात येऊन 4 दिवस झाले नाहीत आणि नखरे बघ. चल डॉली, मला दे तुझ्या दुधाची बॉटल. मी देते गरम करून. माझा तर नातू आहे ना, मलाच काळजी घ्यावा लागते त्याची. अगं माम्या तर अशाच असतात ग. यायला भाष्या कशाचं बरं दिसत नाही ता. चल तू. मला कोण काय बोलते, मला काही फरक पडत नाही. मी तर पहिलेच विचार केला होता, जर आज मी नाश्ता करता करता उठले ना, मग तर मला ह्या नेहमीच उठवतील. यांना एवढं तर माहीतच झालं असेल ना की माझा नाश्ता असो की जेवण असो, मधामध्ये मी कधीच उठणार नाही. म्हणून आता पहिले मी आरामामध्ये नाश्ता करते आणि नंतर बघते बाकीचे कामं. अरे बापा, तुझी बायको घरात कशी वागायली तुला माहित तरी आहे का? ऐकशील ना, हैराणच होशील. तिनं काय करायली घरामध्ये तुला माहित तरी आहे का? आई, तूच पसंत केलं होतंस ना तुझ्या सुनेला. झेल मग आता. ती कशी हाय काय हाय मला घेणं देणं नाही. पुन्हा तू या विषयावर मला बोलू नको. अरे दादू, तुला बोलणार नाही तर कोणाला बोलतील? तुझी बायको आहे ती. सांभाळून नाही ठेवणार तर दुसरं कोण ठेवणार? हे बघ ताई, मला मारलेलं ना बिलकुल आवडत नाही. बघ, विनाकारण मला मारून बोलत जाऊ नको. आणि दुसरी गोष्ट, मला कोणाच्या बद्दल कोणीही काहीही सांगायचं नाही. मी कोणाचंच काही ऐकून घेणार नाही. मला हे सांगा, लग्नाच्या टायमेला
तर तुम्ही म्हणू लागले ना, पोरगी लय चांगल्या घरची आहे, बापा लय स्वभाव चांगला आहे तिचा. मग आता काय झालं? उगं माझ्यापाशी गरानं घेऊन सांगत राहू नका मला. हे बघा आई अन ताई, तुमच्या सासवा सुनाच्या नंदा भाऊजाच्या गोष्टी माझ्यापर्यंत येऊ देत जाऊ नका. तुम्ही तुमचं निपटून घ्या. मला ना ऑफिसचे कामं राहतात, माझ्या मागे तुमचे गराणी लावू नका. आणि आई एक गोष्ट मी तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी ही गोष्ट राधिकाला पण सांगितली. म्हटलं घरातल्या कोणत्याच भानगडी माझ्यापर्यंत येऊ देऊ नको. तू तुझं निपटून घे. आता तुम्ही तुमचं बघून घ्या. माझ्या मागे गराने लावू नका या गोष्टीचे. बस करा तुम्ही दोघी जणी, कुत्रा मांजरे सारखे भांडताय. आणि डॉली तू जे पण बनतय ना ते गुपचूप खात जाय की. एवढा सकाळी स्वयंपाक केला बरबाद का करायचा? दादा मला ना हे रात्रीचं शिळं जेवण नाही करायचं. अहो ऐका हो, जरा ताईच्या मिस्टरांना कॉल करा हो, त्या दादांना. राधिके भाऊजीला कॉल काहून करायचं? स्वयंपाक ताई फेकून द्यायल्यात ना. ताईला आवडणं झालंय ना हे स्वयंपाक केलेला. दादांना फोन केल्यानंतर दादाला विचारते की ताई किती जणांचा आणि कसा स्वयंपाक करतात आणि कसा नाश्ता बनवून देतात आणि किती जणांचा आवडीचा बनवतात ते विचारते दादाला मी. लावा तुम्ही फोन. या घरातल्या भानगडीमध्ये माझ्या नवऱ्याला मदत द्यायची काय गरज आहे? मग ताई जे तुम्हाला मी जेवण आणून दिले ना तुमच्या प्लेटमध्ये ते गप खाऊन घ्या तुम्ही. आणि हो ताई, ज्या दिवशी तुम्हाला बाहेरचा ऑर्डर करून खायचंच असेल ना तर मला पहिलेच सांगत जा. का जर त्या दिवशी मी तुमच्या नावाचा स्वयंपाक करणार नाही का तर कोणते जेवण बरबाद होऊ नये, नाश होऊ नये. काही करून घ्या जेवण तुम्ही. अहो ऐका ना. हा बोलणार आधी का? मी म्हटलं तुमच्याकडे 2 मिनिट वेळ आहे का हो? हो बोल ना. पण जर तुला सासू सुनेचा बोलायचं असेल किंवा ननद भाऊजाचं बोलायचं असेल तर ते माझ्याजवळ बोलू नको. अहो तसं काही बोलायचं नव्हतं, पण मला फक्त एवढं विचारायला आले होते की मी म्हणलं ताईच्या घरी कोण कोण राहतंय, सासर घरी ताईच्या. ताईच्या घरी तर लय खंडीभर आहेत, खूप जण आहेत, पण ते असं तसंच आहेत. कोणी असं चांगले चुंगले बोलण्यासारखे काही नाही. सगळं आडवं तिगडं बोलतात. त्यामुळे ताई ना जास्तीत जास्त इकडेच राहते. अरे बापरे, म्हणजे रोजच्या रोज मला यायला झेलावं लागेल. काय बोलली तू? हो मी बस असं स्वतःच्या स्वतः बडबडू लागली. चल बाई, आमच्या दोघा नवरा बायको मध्ये या गोष्टीवरून तरी भांडण होणार नाहीत. कारण हे घरात काय झालं ना माझ्याकडून काही ऐकून घेतील ना त्यांच्या आईकडून ना बहिणीकडून. वहिनी हे काय बनवलंय तुम्ही? भोपळ्याची भाजी होय वय आई? जरा चांगला तर बनवायला सांगायचं असतं ना. स्वयंपाक ही काय भाजी बनवू ठेवली? माझ्या पुढाही तुला तर चांगल्या प्रकारे माहित आहे ना. काही दिवसांना जाईल मी माझ्या सासर घरी म्हणून. मग जरा चांगलं सांगायचं असतं ना. बनवायला माझ्या सासर घरी मला ह्या भोपळ्याच्या, कारल्याच्या, दोडक्याच्या, बेसन हे ते भाज्या कराव्या लागतात. माहेरी तरी जरा चांगलं खायला भेटणार नाही की काय? ताई तुम्ही खाऊन तर बघा की भाजी चांगली झाली की. ताई तुम्ही खाऊन तर बघा की भाजी चांगली झाली की. होय गे राधिके, कमीत कमी मला नाही तर नाही तुला नंदाला तरी विचारायचं असतं ना की स्वयंपाक काय करायचा म्हणून. भाजी विचारून तर घ्यायची असती ना. तिला नंदाला काय आवडतं खायला काय नाही ते तिला बनवून आणून दे. आई हे घर
वहिनी असं का? हे घ्या तुमचा स्वयंपाक, जेवण ठेवा तुम्ही तुमच्या जवळ. मी माझ्यासाठी बर्गर ऑर्डर करते आता. बरं ताई, तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करा. बर्गर करा नाही तर दुसरं काही करा, पण उद्या सकाळी मी तुम्हाला चांगलंच दाखवते बघा. बरं बाई, तुला खायचंच नसेल ना तर खाऊ नको तू. तुझं बर्गर ऑर्डर कर. वहिनी, तुम्ही स्वतःला समजता तरी काय? तुम्ही सगळ्यांना जेवण ताजं दिला आणि मला रात्रीचं शिळं आणून दिलं. तुम्हाला काय वाटलं वहिनी, मी काय हे रात्रीचं उरलं सुरलं जेवण खाणार? ताई, पैसे का झाडावर उगवतात की काय? ताई, तुम्ही रात्रीला बर्गर ऑर्डर करून खाल्लं, मी काहीच बोलले नाही. तुम्हाला मग आता हे तुमच्या नावाचा रात्रीचा स्वयंपाक तसाच राहिला. आता याला तुम्ही खाणं, जर तुम्हाला हे खायचंच नसेल तर मग स्वतःच्या हातानं बनवून काहीतरी बनवून घ्या. पण ताई, तुम्हाला एक गोष्ट बोलू का? सगळ्यांच्याच घरी असाच स्वयंपाक बनते. तुम्ही पण तुमच्या घरी असाच जेवण करत असणार, पण तुम्ही आता इथं आल्यानंतर तुमचं नाटकं वाढलेत. हे बघा वहिनी, तुमचं तोंड ना माझ्या पुढे असं चालू नका, नाहीतर तुमचं असं तोंड ना फोडून टाकेल. राशन काय तुमच्या बापाच्या घरून आणलं की काय, जे की हे डोळे वासू वासू बघताय माझ्याकडे?